अकोल्यात वंचित बहुजन आघाडीच्या महिला आघाडीच्या एका माजी बड्या महिला नेत्याच्या नातीचं अपहरण झालंय। अकोल्यामधल्या कृषी नगर भागामधल्या एका नामांकित इंग्लिश स्कूल परिसरातनं ह्या 12 वर्षीय मुलीचं अपहरण झाल्याचं समजतंय। अकोल्यामधल्या सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यामध्ये ह्या प्रकरणी गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलाय। पोलीस ठाण्यामध्ये ह्या अल्पवयीन मुलीच्या नातेवाईकांनी मोठी गर्दी केली आहे। विशेष म्हणजे पोलिसांनी तातडीनं ह्या संपूर्ण प्रकरणाचा तपासही सुरू केलाय। मुलीच्या शोधार्थ पोलिसांचे 2 पथक गठीत करण्यात आलेत आणि पथक मुलीच्या शोधात रवाना झालेत। अजूनही 5 ते 6 संशयितांची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे। अगदी गजबजलेल्या वस्तीतनं दुपारी 3च्या सुमारास ह्या मुलीचं अपहरण झालंय। तर काही करा पण माझ्या नातीला शोधून द्या असा टाहू अपहरण झालेल्या मुलीच्या आजीनं पोलीस स्टेशनमध्ये फोडलाय। आणि पोलिसांनी तपास सुरू केला आहे। माझी नात सकाळी 8 वाजता पोद्दार शाळेमध्ये गेली। तिचे वडील नेऊन घालत असतात। 3 वाजता माझा मुलगा घ्यायला गेला तर ते सांगू राहिले की तुमची नात घरी गेली। माझा मुलगा बाहेर असताना नात कधी घरी गेली? आम्ही त्यांना विचारायला गेलो ते पोद्दारवाले म्हणून राहिले की आम्ही तुमच्या लेकरावर ध्यान ठेवावं काय, किती लेकरं आहेत असे शाळेत। तसंच आम्ही पोलीस स्टेशनला आलो। पोलीस स्टेशनला 3 वाजतापासून आम्ही बसलो इथं रिपोर्ट दिला तर पोलीसवाले म्हणून राहिले की SP साहेब मीटिंगमध्ये आहेत। आमचा रिपोर्ट घ्यायला त्याने किती वेळ लावला। आता ते फुटेज पाहायला आणि आता गेले। 3 वाजतापासून आम्ही 6 वाजले, 6 वाजेपासून 7 वाजले माझ्या नातीचा अजून पत्ता लागला नाही। हे प्रशासन काय करते? नुसतं बसते खाते का फक्त भाडवीचं? आज जिकडे तिकडे माझ्या नातीला जर कशाने काही झालं तर त्याची जिम्मेदारी प्रशासन, पोलीस आणि पोद्दार इंटरनॅशनल शाळा हे राहणार आहे। याची दखल घ्या ताबडतोब। आताच्या आत महिन्यात इथं आली पाहिजे। तोपर्यंत इथं पोलीस स्टेशनमधून मी हालत नाही। जर कोणावर संशय आहे तुमचा? माझा संशय पोद्दार शाळेवरच आहे। कारण पोद्दार शाळेमध्ये नात गेली, त्याचे पप्पा तिला घ्यायला गेले। एक फोन येत जाय म्हणजे कामाले आमच्या समोर काम चालू आहे तर आमच्या घरी शेतू आहे, कोणी फोन करते? शाळेत आम्ही त्याला आजच त्याला सकाळी शाळेत सांगितलं की माझ्या नातीला बाहेर येऊ नका देऊ तिचे पप्पा आल्याशिवाय। आज 2 वाजता का त्याने माझी नात जाऊ दिली? जाऊ नव्हतं द्यायचं ना तिचे पप्पा आल्याशिवाय। सर्व जिम्मेदार शाळेवाले आहेत आणि इथली पोलीस सर्व यंत्रणा आहे। त्याची मीटिंग चालली होती 3 वाजेपर्यंत। 3 वाजतापासून तोंडाला फेस आलं, पाणी सुद्धा नाही आम्हाला प्यायला इथं। त्याची मीटिंग संपल्यावर ते आता फुटेज काढायला गेले का? पोरीला मेल्यावर आणतात का ते? फक्त माझ्या नातीला काय होऊ द्या, नाही त्या सरकारची पोलीस स्टेशनची याची खबर घेईन ना तर मग म्हणजा म्हणा। मुलगी एका नामांकित शाळेतून इंग्लिश मीडियम स्कूलमधून शाळा सुटल्यानंतर स्कूल प्रिमायसेसच्या बाहेर गेली, पण ती घरी गेलीच नाही। तर त्यांचे वडील पोलीस स्टेशनला आले होते। त्याप्रमाणे आपण BNS 137(2) अंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे आणि तपासाची चक्र फिरवलेली आहे। DB टीम याच्याकरता लावलेली आहे आणि आमचा प्रयत्न आहे की त्या मुलीचा लवकरात लवकर शोध घेऊन तिला परत तिच्या आईवडिलांच्या ताब्यात सोपवण्याचा आमचा प्रयत्न असेल आणि जर कोणी मुलगा तिला फुसलवून पळून गेला असेल तर त्याच्यावर कठोर कारवाई आम्ही करीत आहोत। आतापर्यंत किती संशयित चौकशी झाली? आतापर्यंत आम्ही जे संशयित त्यांची नावं होते त्यांना बोलवलेलं आहे पोलीस स्टेशनला। त्या पद्धतीने पुढची चौकशी चालू आहे। बघूया त्यातून काय निष्पन्न होतं का।